येत्या 4 महिन्यात मुंबई सोबतच पुणेकरांसाठी सुद्धा अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण। खासगी आणि सरकारी आस्थापनांपर्यंत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारी पर्यंत परत करावे लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओ कडून कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाही। राज्यातही हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली जाणार आहे। यासाठी सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे। अटल सेतू पुलावरनं मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50% अधिक घट झाली आहे। त्यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन म्हणजेच NMMT न अटल सेतूच्या भाड्यात कपात केली आहे। त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या कालावधीत 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील। 2 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे। मुंबई राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59 लाख रुपयांचा निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली। तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी दिला जाणार। SRA आणि HC मुंबई विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आलाय। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरं तयार करा, तसंच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले। आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025 च्या मसुद्यात समाविष्ट आहे। मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्याचा अधिक सक्षमपणे रक्षण करण्यासाठी टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। त्यासाठी तटरक्षक म्हणून M20 प्रतीचे कॉन्क्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात आले आणि धूप रोखण्यासाठी पालिकेने या उपाययोजना केल्या आहेत। मागील वर्षभरात मुंबईमध्ये चिकनगुनियाचा आजार झपाट्याने वाढलेला दिसतोय। मागील 3 वर्षात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 40% वाढ झाली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।